तर पावसाअभावी मराठवाड्यामध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। खरीप हंगाम सध्या सुरू आहे। खरीप हंगामाची कामं शेतकऱ्यांची सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये सुद्धा पाण्याची चिंता वाढली आहे। मराठवाड्यातील अनेक धरणांमध्ये सध्या कमी पाणीसाठा शिल्लक आहे। एकूण प्रकल्पांमध्ये पाणीसाठा हा केवळ 30% शिल्लक आहे। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, पाऊस लांबलेला आहे त्यामुळे मराठवाड्यातील अनेक धरणांमध्ये पाणी साठा हा कमी झालेला आहे। शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। अधिक अपडेट। नक्की जगदीश, जर बघितलं तर मराठवाडा हा सत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। या वर्षी सुद्धा जर बघितलं तर आता जून महिना जो आहे तो अर्धा उलटला, मराठवाड्यामध्ये एकही भागांमध्ये जो आहे तो दमदार पाऊस झाला नाही। त्यामुळे सध्या छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल या भागांमध्ये जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत त्या रखडल्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे तो संकटात सापडताना पाहायला मिळत आहे। एकीकडे पिण्यासाठी पाणी नाही तर दुसरीकडे आता शेती मशागती देखील आता पावसाअभावी ज्या त्या रखडल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचा फटका जो आहे तो सर्वाधिक शेतकऱ्यांना बसत आहे। सध्या जर बघितलं तर जायकवाडी धरणामध्ये केवळ 29% पाणी साठा, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये, तुम्ही असेच जोडलेले राहा।